हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. तर आपण या व्हिडिओमध्ये 11th स्टँडर्ड आय टी याचं थर्ड चॅप्टर डिस्कस करतो आहे आणि चॅप्टरचं नाव आहे इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग. एक खूप जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आपल्या आय टीमध्ये टोटल आपल्याकडे 4 चॅप्टर आहेत. पण एखादा स्टुडंटने मला विचारलं की सर आय टीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर कोणता आहे, तर मी सांगेल चॅप्टर नंबर 3. कारण चॅप्टर नंबर 3 मध्ये आपण 2 असे प्रोग्रामिंग कन्सेप्ट्स शिकणार आहोत जे तुम्हाला तुमच्या 12th मध्ये पण आहे. That is your HTML and JavaScript. So these are the 2 programming concepts which are going to be there in your 12th standard board exam, in your 12th standard practicals also. So let's start discussing the chapter called as impressive web designing. तर आपला हा पहिला व्हिडिओ असणार आहे इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग वरती. तर हा पार्ट 1 व्हिडिओ बेसिकली. तर पार्ट 1 मध्ये आपण पूर्ण थिअरी म्हणजे इंट्रो, ठीक आहे, हा चॅप्टरचा पूर्ण इंट्रोडक्शन पार्ट हे आपण या चॅप्टरमध्ये कव्हर करूयात. एकदा इंट्रो कव्हर झालं तर त्याच्यानंतर आपण कोडिंग सुरू करू. ठीक आहे. तर कोडिंगमध्ये आपण HTMLचं कोडिंग आणि जावास्क्रिप्ट JS याचं कोडिंग आपण सुरू करूयात. HTML काय आहे, जावास्क्रिप्ट काय आहे, कोणता प्रोग्रामिंग लँग्वेज कधी यूज करायचं, कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा काय रोल आहे, सगळं आपण या चॅप्टरमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू. तर एकदा सांगतो, HTML आणि जावास्क्रिप्ट हे एवढे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. हे तुमच्या 12th स्टँडर्डमध्ये पण आहे. तुमचं 12th स्टँडर्डमध्ये पहिल्या चॅप्टरचं नाव असतो HTML म्हणजे ॲडव्हान्स्ड वेब डिझायनिंग चॅप्टरचं नाव आहे. आणि ॲडव्हान्स्ड वेब डिझायनिंगमध्ये आपण ॲडव्हान्स HTML शिकणार आहोत. आणि तुमचं 12th स्टँडर्डमध्ये तिसरं चॅप्टरचं नाव आहे ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट. तर ॲडव्हान्स जावास्क्रिप्टमध्ये आता आपण जे 11वीमध्ये शिकतोय HTML JS हे फक्त बेसिक आहे. बेसिक लेवलला आपण डिस्कस करणार आहोत. बेसिक लेवलला आपण डिस्कस करणार आहोत आणि 12th मध्ये एकदम ॲडव्हान्स लेवलवरती आपण डिस्कशन करूयात. ठीक आहे. तर खूप इंटरेस्टिंग चॅप्टर असणार आहे. फक्त तुम्ही सगळे व्हिडिओज व्यवस्थित लक्ष द्या. नोट्स हे तुम्ही मेंटेन करा. ठीक आहे. नोट्स इज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन IT. तर नोट्स जसं आपण आपलं डिस्कशन चालू आहे, जसं आपण कोडिंग करतोय, तर तसं तुमचे नोट्स पण मेंटेन झालं पाहिजेत. फक्त तुम्ही ऐकताय लेक्चर, तसं चालणार नाही. लेक्चर चालू असताना तुमच्याकडे तुमचं IT नोटबुक, तुमचं IT टेक्स्टबुक, रायटिंग मटेरियल हे सगळं तुमच्या समोर असलं पाहिजे. आणि मी जसं सांगतोय तसं तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही आउट ऑफ मार्क पण स्कोर करू शकता. ठीक आहे. सो लेट स्टार्ट द चॅप्टर. तर या चॅप्टरमध्ये आधी आपण इंट्रोडक्शन बघूयात. ठीक आहे. सो इंट्रोडक्शनमध्ये काय सांगितलंय, ऑनलाईन रिसोर्सेस हॅव बिकम अ पार्ट ऑफ आवर डे टू डे लाईफ. तर आजच्या डेटमध्ये सगळं ऑनलाईन आहे बरं का. तर आजच्या डेटमध्ये आपल्याला कोणताही काम करायचं असेल तर आपण वेबसाईट्स रेफर करतो आणि आपलं सगळं काम आजच्या डेटवरती ऑनलाईन होतो. ठीक आहे. सो वॉट एव्हर वी डू ऑल आवर डे टू डे लाईफ ॲक्टिव्हिटीज युझिंग इंटरनेट. सेकंड पॅराग्राफमध्ये काय दिले, द इंटरनेट इज अ पॉवरफुल मीडिया टू ट्रान्समिट इन्फॉर्मेशन. तर इंटरनेट हे एवढं पॉवरफुल मीडिया आहे आणि हे मीडियाला यूज करून आपण इन्फॉर्मेशनला ट्रान्समिट करू शकतो. ट्रान्समिटचा अर्थ असतो आपण इन्फॉर्मेशनला सेंड करू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो. काय करू शकतो, इन्फॉर्मेशन सेंड करू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो. पण इन्फॉर्मेशन सेंड करायला किंवा रिसीव्ह करायला आपल्याला लागतो इंटरनेट. द पेजेस ऑफ इन्फॉर्मेशन डिस्प्लेड ऑन द इंटरनेट आर रिफर्ड ॲज वेब पेजेस. हां, आपल्याला इंटरनेटवरती जे इन्फॉर्मेशन देणारे पेज असतात, जे इंटरनेटवरती इन्फॉर्मेशन देतात त्या पेजेसला आपण काय म्हणतो, वेब पेजेस. सो द पेजेस फ्रॉम वेअर यू गेट द इन्फॉर्मेशन ओव्हर द इंटरनेट इज कॉल्ड ॲज अ वेब पेजेस. समजलं? हा पॉईंट तुमच्या नोट्समध्ये ॲड करा. The standard and formats for presenting text and graphics on the internet are developed and approved by the WWW. WWW चा फुल फॉर्म असतो वर्ल्ड वाईड वेब. तर WWW काय आहे, बेसिकली WWW हे बेसिकली इंटरनेटवरती काय प्रोटोकॉल्स असतात, गव्हर्निंग प्रोटोकॉल्स असतात आणि हेच तुमचं वेबसाईट वगैरे तुम्हाला डिस्प्ले करायचं रोल प्ले करतात. म्हणून आपण एखादा वेबसाईट ओपन करतो तर आपण काय करतो, www.google.com. बरोबर. तर कोणताही वेबसाईट ओपन करायच्या आधी आपण हे WWW काय एंटर करतो बरोबर, बिकॉज दीज आर द गव्हर्निंग ऑथॉरिटीज. तर हे बेसिकली तुमच्या वेबसाईटच्या नावासमोर असलं पाहिजे. WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. आपल्या WWW म्हणजे तुमचा इंटरनेट. ठीक आहे. इंटरनेटवरती आपण google.com हे वेबसाईटला ओपन करतो, याचा अर्थ असा होतो. समजलं का? WWW इज नथिंग बट द वर्ल्ड वाईड वेब. तर हे पण हा तुमचा सेकंड पॉईंट तुमच्या नोट्समध्ये असला पाहिजे आणि तुमच्या नोट्समध्ये WWWचा फुल फॉर्म पण मेंटेन झाला पाहिजे, लिहिलं पाहिजे. ठीक आहे. आतापर्यंत नोट्समध्ये हे 2 पॉईंट्स लिहिलेत का सगळ्यांनी? येस. चलो आता आपण पुढे जाऊयात. व्हिडिओ पॉज करून तुम्ही नोट्स मेंटेन करू शकता. ठीक आहे. हां, नेक्स्ट पॉईंट काय सांगतो बघा बरं. द ग्रोईंग डिमांड फॉर अट्रॅक्टिव्ह प्रेझेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन युझिंग इलेक्ट्रॉनिक मीन्स गिव्ह राईज टू द इंटेन्शन ऑफ वेबसाईट. या, सो एव्हरीबडी नोज, सो देर इज अ व्हेरी ग्रोईंग डिमांड फॉर इन्फॉर्मेशन. सो वेर एव्हर वी गो, एव्हरीवेअर वी गेट द इन्फॉर्मेशन, we get the data, but can we store all the data in our memory? No.
So we cannot store everything in our memory. So we can take the help of the electronic devices. So we can take the help of the websites. So we can take the help of the computers and we can access all the information and all the data whatever we require. समजते का? तर आजच्या डेटमध्ये इन्फॉर्मेशनचं डिमांड, कम्प्युटरचं डिमांड ग्रोईंग आहे. तर तुम्ही वेबसाईटमध्ये डेटा इन्फॉर्मेशन हे स्टोअर करू शकता आणि आपण ते ॲक्सेस करू शकतो. आजच्या डेटमध्ये समजा मी तुम्हाला सांगितलं की बाबा मला याच्याबद्दल माहिती दे, एखादा पॉईंट सांगितलं, लेट्स टेक XYZ, मी काहीतरी एक टॉपिक सांगितलं XYZ टॉपिक, ते टॉपिक आता काही येऊ शकतो. मी तुम्हाला म्हटलं या XYZ टॉपिकवरती ना तुम्ही मला इन्फॉर्मेशन द्या. आता या टॉपिकवरती तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही तर तुम्ही काय करता? डेफिनेटली आपण गुगलवर जातो, आपण इंटरनेटवर जातो, म्हणजे आपण एखादं वेबसाईट ओपन करतो www. तर आपल्याला सगळं इन्फॉर्मेशन www म्हणजे इंटरनेटवरती किंवा वेबसाईटवरती अवेलेबल होतो. सगळ्या सगळ्यांना सेकंड पॉईंट म्हणजे हे पॉईंट तुमचं तेच सांगतो. ठीक आहे, आता हे सगळं आपण डिस्कस केलं बरोबर. इन्फॉर्मेशन काय आहे, इन्फॉर्मेशन स्टोअर करतो, वेबसाईट काय आहे, वेबसाईटवरून आपल्याला खूप जास्त इन्फॉर्मेशन भेटतात. ठीक आहे, इंटरनेटवरती खूप सारे वेबसाईट्स असतात. ठीक आहे, सगळं समजलं. पण हे वेब म्हणजे तुमचा www वर्ल्ड वाईड वेब हे काम कसं करतं? www म्हणजे तुमचा इंटरनेट, हे तुमचा इंटरनेट काम कसं करतो? हाऊ डज द इंटरनेट वर्क, हाऊ डज द वेबसाईट्स वर्क, हाऊ द वेबसाईट्स आर गेटिंग ओपन इन आर वेबसाईट, इन आर कम्प्युटर. म्हणजे माझ्या कम्प्युटरमध्ये मी गुगल ओपन केलं तर गुगल ओपन होतोय, माझ्या कम्प्युटरमध्ये मी Amazon ओपन केलं तर Amazon वेबसाईट ओपन होतोय, माझ्या कम्प्युटरवरती मी Gmail ओपन केलं तर माझा मेल ओपन होतोय. तर हे सगळं वेबसाईट्स माझ्या कम्प्युटरवरती ओपन कसं काय होत आहेत, हाऊ. ठीक आहे, सो दिस आन्सर वी आर गोइंग टू डिस्कस हाऊ द वेबसाईट्स आर बीइंग ओपन ऑन आवर कम्प्युटर. सो लेट्स डिस्कस. तर हे समजण्यासाठी आपल्याकडे एक डायग्राम आहे. तर या डायग्रामच्या बेसिसवरती आपण हे पॉईंट एकदम डिटेलमध्ये डिस्कस करू शकतो. यू कॅन सी युअर इट इज रिटन वर्किंग ऑफ www. तर आपलं वर्ल्ड वाईड वेब हे काम कसं करतं हे आपण एकदम शॉर्टमध्ये डिस्कस करूयात. हे बघा, सगळ्यात आधी आपलं कम्प्युटर, क्लायंट मशीन. क्लायंट म्हणजे कोण? आपलं मशीन. आता तुम्ही समजा या कम्प्युटरवरती बसलायत, आता तुम्ही या कम्प्युटरला यूज करताय. सो यू मीन्स यू आर द युजर. सो युजर एखादं मशीन वापरतो तर त्याला आपण म्हणतो क्लायंट मशीन. आपण समजा कम्प्युटर वापरतो तर आपण आपलं क्लायंट मशीन वापरतो, समजा. सो दिस इज युजर. यू मीन्स युजर. आता युजर ओपन करतोय एक वेबसाईट, तर एक वेबसाईटचं एक्झाम्पल घेऊ, जसं की आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल दिले www.ebalbharti.in. आता तुम्ही हे वेबसाईट ओपन केलं ना तर तुम्ही सगळे टेक्स्टबुक्स वगैरे तुम्ही PDFच्या फॉर्ममध्ये डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तुमचे स्टेट बोर्डचे टेक्स्टबुक तुम्ही सगळे PDF मध्ये डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला तुमचं IT टेक्स्टबुक डाउनलोड करायचं. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला ना IT टेक्स्टबुकचा PDF डाउनलोड करायचं. IT टेक्स्टबुकचा PDF तुम्हाला डाउनलोड करायचं. तर तुम्ही काय करता? आधी तुम्ही गुगल ओपन करता, म्हणजे क्लायंट मशीनवरती म्हणजे तुमच्या कम्प्युटरवरती तुम्ही गुगल ओपन करता. तर गुगल म्हणजे सर्च इंजिन ओपन करता. मग त्याच्यानंतर तुम्ही सर्च करता ebalbharti.in किंवा डायरेक्टली तुम्ही ॲड्रेस बारवरती सर्च केला ebalbharti.in. जसं तुम्ही ebalbharti.in सर्च करता, तुमच्या ॲड्रेस बारवरती काय होतं माहिती आहे का? तिथून तुमचा रिक्वेस्ट जातो DNS कडे. तिथून तुमचा रिक्वेस्ट कोणाकडे जातो? DNS. आता DNS काय आहे? DNS काय प्रकार आहे? अरे DNS असतो डोमेन नेम सिस्टम, लक्षात राहू दे. DNS असतो डोमेन नेम सिस्टम. आता डोमेन नेम सिस्टम करतो काय नेमकं? आता तुम्ही जे वेबसाईटचं नाव देता ebalbharti.in, तर ते ebalbharti.in ला तो कन्वर्ट करतो IP मध्ये, IP ॲड्रेसमध्ये कन्वर्ट करतो. IPचा अर्थ असतो इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. IP ॲड्रेसमध्ये कन्वर्ट करतो. तुम्ही काय इनपुट दिलं? हे बघा, सिंपल करूयात. तुम्ही काय इनपुट दिलं? ebalbharti.in. आता तुमचा रिक्वेस्ट जातो DNS कडे, आणि DNS हा एक प्रोटोकॉल आहे, हा एक इंटरनेटवरती प्रोटोकॉल आहे. बेसिकली इंटरनेटवरचा प्रोटोकॉल आहे. तर हा इंटरनेटवरचा प्रोटोकॉल काय करतो? आता प्रत्येक वेबसाईटला एक IP ॲड्रेस असतो. आता IP ॲड्रेस कसा असतो माहिती आहे का? असं 192.168.0.1.1.10. आता एवढं सगळं आपण प्रत्येक वेबसाईटचा नंबर कसं काय लक्षात ठेवणार? तर आपल्याकडे हा DNS सर्व्हर असतो. तर DNS सर्व्हरला फक्त तुम्ही सांगा तुम्हाला कोणता वेबसाईट ओपन करायचं आहे, तर तुमचा DNS सर्व्हर तुम्हाला IP मध्ये कन्वर्ट करून देईल. ठीक आहे, तर ठीक आहे, आपल्याला ebalbhartiचा IP भेटला. आता ebalbhartiचा IP समजा असा आहे 10.0.23. मग तुमचा DNS काय करतो? तुमचा IP तुमच्याकडे पाठवतो. मग तुमचा IP तुमच्या कम्प्युटरमधनं जातो ebalbhartiच्या सर्व्हरवरती. आता तुम्हाला ebalbhartiचा सर्व्हर ॲक्सेस करायचा आहे, तर तुम्हाला लागतो इंटरनेट शिवाय हे पॉसिबल नाही. ठीक आहे, ebalbhartiचं सर्व्हरला आपण ॲक्सेस करतो. मग ebalbhartiच्या सर्व्हरला ॲक्सेस केल्यानंतर आपल्या कम्प्युटरवरती ebalbhartiचा वेबसाईट ओपन होतो. ठीक आहे, आपण ते सर्व्हरला ॲक्सेस करतो, पण सर्व्हरला ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला लागतो IP ॲड्रेस. ठीक आहे, ते IP ॲड्रेस कोण देतो? आपल्याला DNS देतो. ठीक आहे, DNSने आपण ॲक्सेस केलं ते वेब सर्व्हर. मग वेब सर्व्हरवरनं वेबसाईट आपल्या कम्प्युटरवरती ओपन होतो. समजलं का कसं आहे? ठीक आहे, आपण एक काम करू, आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. आपण एक दुसरं वेबसाईटचं एक्झाम्पल घेऊ.
आणि आपण हाच कन्सेप्ट परत एकदा डिस्कस करूयात. ठीक आहे, चल. तर परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो दुसऱ्या वेबसाईटच्या एक्झाम्पलने आपलं इंटरनेट काम कसं करतो. ठीक आहे, आता मला ओपन करायचं आहे Amazon.com, मला शॉपिंग करायचं. ठीक आहे, मला ओपन करायचं Amazon. तर मी हे माझं कम्प्युटर, बरोबर. आता या कम्प्युटरवरती मी बसलो. ठीक आहे, आता मी माझा ब्राउझर ओपन करणार. ब्राउझर बेसिकली एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये आपण वेबसाईट्स ओपन करतो. ठीक आहे, मी माझ्या ब्राउझरवरती काय सर्च केलं बरं, www.amazon.com. ठीक आहे, आता जसं मी सर्चवरती क्लिक करतो, जसं मी एंटर बटनवरती हिट करतो, तर हे ॲड्रेस कुणाकडे जातो, आधी DNS कडे जातो. हे ॲड्रेस कुणाकडे जातो, DNS. मग DNS काय करतो, माझ्या वेबसाईटला IP मध्ये कन्वर्ट करतो, जसं की 192.168.0.11. आता मला एक्झॅक्टली माहित नाही की Amazonचा IP काय, पण असंच काहीतरी IP तुम्हाला भेटणार. इंटरनेटवरती वेबसाईटचा ॲड्रेस, इंटरनेटवरती वेबसाईटचा ॲड्रेस आपण IP म्हणतो. ठीक आहे, तर वेबसाईटला IP मध्ये कन्वर्ट कोणी केलं, DNS, डोमेन नेम सिस्टमने. मग ते IP आपल्याकडे येणार, मग आपल्याकडनं ते जाणार, आपल्याकडनं जाणार Amazonच्या वेब सर्व्हरवरती. आहे बघा, आपल्याला IP भेटलं म्हणून आपण Amazonच्या वेब सर्व्हरकडे गेलो. IP बेसिकली काय, वेबसाईटचा ॲड्रेस आहे, वेबसाईटचा ॲड्रेस आहे. ठीक आहे, आता मला समजा माझ्या मित्राच्या घरी जायचं आहे, तर मला माझा मित्राचा ॲड्रेस तर माहिती पाहिजे ना. अरे कॉमन सेन्स यार, मला माझ्या मित्राच्या घरी जायचं आहे, तर मला माझ्या मित्राचं घर माहीत पाहिजे एक्झॅक्टली कुठे आहे. आता भरपूर मित्र आहेत, बरोबर, पण मला ज्याच्या घरी जायचं आहे तर मला त्याचा एक्झॅक्ट ॲड्रेस माहिती पाहिजे, मगच मी त्याच्या घरी जाऊ शकतो. तसंच आपल्याकडे वेबसाईट्स भरपूर आहेत, पण आपल्याला कोणता वेबसाईट ओपन करायचं आहे तर ते वेबसाईटचं IP आपल्याला भेटलं पाहिजे. तर ते वेबसाईटचं IP भेटण्यासाठी ते वेबसाईटचं नाव माहिती पाहिजे, जसं की Amazon. तर Amazonचा एकच IP ॲड्रेस असतो, पण त्या Amazonचा IP ॲड्रेस देतो कोण, DNS. एकदा आपल्याला Amazonचं IP ॲड्रेस भेटला, मग आपण Amazonच्या वेब सर्व्हरला ॲक्सेस करू शकतो. एकदा आपण Amazonच्या वेब सर्व्हरला ॲक्सेस केलं तर आपल्या कम्प्युटरवरती Amazonचा पेज ओपन होतो. आपल्याला डिस्कस करायला एवढा वेळ लागतोय, बरोबर. बरोबर, पण हे ॲक्च्युली खूप फास्ट होतो. आपल्याला डिस्कस करायला एवढा वेळ लागतो, पण ॲक्च्युली काय होतं, हे एकदम फास्ट इन्स्टंट होतो. ठीक आहे, समजतं का सगळ्यांना काय. तर हे डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, समजतं का सगळ्यांना इंटरनेट म्हणजे www काम कसं करतो. ठीक आहे, सो आय होप सो सगळ्यांना कळालं आहे की हाऊ डज द वर्ल्ड वाईड वेब वर्क्स. ओके, हे कन्सेप्ट, हाऊ डज द वर्ल्ड वाईड वेब वर्क्स. डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे. ठीक आहे, सो आपण पुढे जाऊयात. आता नेक्स्ट पेजमध्ये आपल्याला ना काही म्हणजे वेबसाईट, हे बघा, तुम्हाला आता ना HTML यूज करून वेबसाईट्स बनवायचे आहेत. या चॅप्टरमध्ये आपण बेसिकली तुम्हाला इन शॉर्ट सांगू का, या चॅप्टरचं कन्क्लुजन काय आहे. या चॅप्टरमध्ये आपण हे शिकणार आहोत की आपण वेबसाईट्स कसं बनवणार आहे, आणि खरंच आपण वेबसाईट पण बनवणार आहे, आणि आपण खूप चांगले अट्रॅक्टिव्ह वेबसाईट्स बनवूयात. ठीक आहे, मी तुम्हाला गाईड करेल, तर तुम्ही खूप चांगला आणि अट्रॅक्टिव्ह वेबसाईट्स बनवू शकता. ठीक आहे, तर बेसिकली आपल्याला वेबसाईट्स बनवायचे आहेत, पण वेबसाईट्स बनवायच्या आधी आपल्याला काही बेसिक पॉईंट माहिती पाहिजेत. वेबसाईटमध्ये यूज होणारे टर्म्स माहिती पाहिजेत, जसं की वेब पेज काय आहे, वेबसाईट काय आहे, वेब ब्राउझर काय आहे, वेब सर्व्हर काय आहे. तर आपल्याला आधी ना टर्म्स माहिती पाहिजेत. एकदा हे सगळे टर्म्स क्लिअर झालेत तर आपण आपला वेबसाईट्स बनवू शकतो. ठीक आहे, तर चलो हे डिस्कस करूया. कंपोनंट्स ऑफ वेब म्हणजे वेबसाईट किंवा इंटरनेटवरती यूज होणारे कॉमन टर्म्स काय काय ते आपण आधी डिस्कस करूयात. ठीक आहे, चलो. तर वेबवरती यूज होणारे कॉमन टर्म, सगळ्यात आधी वेब पेज काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. वेब पेज म्हणजे काय, अ सिम्पल टेक्स्ट फाईल क्रिएटेड युझिंग HTML. आता HTML काय, HTML एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. HTMLचा फुल फॉर्म असतो हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे असतो HTMLचा फुल फॉर्म. बेसिकली आपण या चॅप्टरमध्ये दोनच गोष्टी शिकणार आहोत, HTML आणि जावास्क्रिप्ट. तर HTML जावास्क्रिप्ट दोन्ही आपण वेबसाईट बनवण्यासाठी वापरतो, पण फक्त तुम्ही जर एक सिंगल पेज बनवलं, आता तुम्ही HTML ला यूज करून फक्त तुम्ही एक सिंगल पेज बनवलं, तर त्या एक सिंगल पेजला आपण म्हणतो वेब पेज. त्या एक सिंगल पेजला आपण काय म्हणतो, वेब पेज. फक्त सिंगल पेज, बरं का, फक्त सिंगल पेजला आपण काय म्हणतो, वेब पेज. अ सिंपल टेक्स्ट फाईल क्रिएटेड युझिंग HTML. एक छोटंसं पेज किंवा एक छोटंसं फाईल, फक्त सिंगल फाईल आपण ज्या वेळेस क्रिएट करतो तर त्यालाच आपण काय म्हणतो, वेब पेज. आता मग वेबसाईट काय असतं बरं, वेबसाईट काय असतं, अ कलेक्शन ऑफ इंटरलिंक्ड वेब पेजेस. आता मी असं भरपूर पेजेस बनवलं, पेज 1, मग हे झालं पेज 2, हे झालं पेज 3, हे झालं पेज 4, हे झालं पेज 5, हे झालं पेज 6, हे झालं पेज 7. असं मी भरपूर पेजेस बनवले आणि सगळ्या पेजेसला मी इंटरलिंक केलं. म्हणजे मी पेज 1 पासून पेज 2 ला जाऊ शकतो, पेज 2 पासून पेज 3 ला जाऊ शकतो, पेज 3 वरनं परत पेज 2 ला येऊ शकतो. दीज आर कॉल्ड एज इंटरलिंक.
सो ऑल द पेजेस आर इंटरलिंक्ड विथ इच अदर. सो आपण ज्यावेळेस वेब पेजेसचा एक कलेक्शन घेतो, आपण ज्यावेळेस वेब पेजेस याचा एक कलेक्शन घेतो, म्हणजे सिंगल पेज म्हणजे वेब पेज, तर आपण असं सिंगल पेजेसचे खूप सारे कलेक्शन केले तर त्याला आपण म्हणतो वेबसाईट. ठीक आहे. सो अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस, अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस इज कॉल्ड एज वेबसाईट. समजते का? अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस इज कॉल्ड एज वेबसाईट. समजलं? अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस इज कॉल्ड एज वेबसाईट. तर तुमच्या नोट्समध्ये याचं हे डेफिनेशन असलं पाहिजे, वेबसाईट काय ते असलं पाहिजे. ठीक आहे. परत एकदा रिवाइज करूयात. वेबसाईट काय? अ कलेक्शन ऑफ इंटरलिंक्ड वेब पेजेस कंटेनिंग टेक्स्ट, इमेजेस, ऑडिओज, व्हिडिओज. ठीक आहे. आता तुमच्या पेजमध्ये सगळं असू शकतो, टेक्स्ट असेल, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, आणि सगळे पेजेस आपसमध्ये इंटरलिंक्ड असेल तर त्यालाच आपण म्हणतो वेबसाईट. फॉर एक्झाम्पल www.ebalbharti.in, www.google.com, www.amazon.com. तर अमेझॉनवरती एकच पेज असतो का? यू कॅन गो टू द पेज 2, वी कॅन गो टू द पेज 3, वी कॅन गेट टू द पेज 4. मग पेज 4 मधनं आपण परत पेज 1 ला पण येऊ शकतो. सो वी कॅन से द पेजेस आर इंटरलिंक्ड विथ इच अदर. सो वेन द पेजेस आर इंटरलिंक्ड विथ इच अदर देन दॅट इज कॉल्ड एज वेबसाईट. तुमच्या एक्झाममध्ये क्वेश्चन येतो बरं का, अ कलेक्शन ऑफ इंटरलिंक्ड वेब पेजेस इज कॉल्ड एज डॅश. तर तुम्हाला आन्सर माहिती पाहिजे, वेबसाईट. अ सिंगल टेक्स्ट HTML फाईल, अ सिंगल टेक्स्ट HTML फाईल क्रिएटेड युझिंग HTML इज कॉल्ड एज वेब पेज. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला माहिती पाहिजे. तर तुम्हाला नोट्समध्ये हे पण लिहायचं, हे पण लिहायचं. ठीक आहे. चलो नेक्स्ट आपल्याला माहिती पाहिजे वेब ब्राउझर काय. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला माहिती पाहिजे की वेब ब्राउझर हे काय असतं. वेब ब्राउझर बेसिकली काय आहे? वेब ब्राउझर एक सॉफ्टवेअर आहे. वेब ब्राउझर काय आहे? वेब ब्राउझर एक सॉफ्टवेअर आहे, आणि वेब ब्राउझर हे सॉफ्टवेअर यूज करून आपण काय करू शकतो? वेब पेजेस किंवा वेबसाईट्स बघू शकतो. समजा वेब पेजेस किंवा वेबसाईट्स आपल्याला व्ह्यू करायचं असेल, आता फॉर एक्झाम्पल मला Amazon ओपन करायचं, तर मी डायरेक्टली Amazon ओपन करू शकतो का? नाही. मला म्हणजे वेबसाईट ओपन करायचं बरं का. मी फोनचा ॲपबद्दल बोलत नाही आहे, मी फोन ॲपबद्दल बोलत नाही. आय वॉन्ट टू ओपन द Amazon वेब पेज, वेबसाईट ओपन करायचं आहे. तर Amazonचा वेब पेज किंवा Amazonचा वेबसाईट ओपन करण्यासाठी, Amazonचा वेब पेज किंवा Amazonचा वेब पेज ओपन करण्यासाठी मला काय लागेल? ब्राउझर लागेल. तर विदाउट ब्राउझर ते पॉसिबल नाही. जसं की ब्राउझरचे एक्झाम्पल्स काय काय? आता तुम्ही माझ्या लॅपटॉपमध्ये बघू शकता, तर बघू शकता, हे दिसतं तुम्हाला गुगल क्रोम एक ब्राउझर आहे माझ्याकडे. इंटरनेट एक्सप्लोरर आधी होता, पण त्याला आपण आता अपडेट केले आणि आपण त्याला म्हणतो मायक्रोसॉफ्ट एज. हा एक ब्राउझर झाला, हा एक ब्राउझर झाला. आता हे ब्राउझर नसेल तर मी वेबसाईट ओपन करू शकत नाही. ठीक आहे. हे ब्राउझरचा यूज करून आपण वेबसाईट ओपन करू शकतो. ठीक आहे. वेब ब्राउझर इज अ सॉफ्टवेअर. आपण चॅप्टर 1 मध्ये शिकलो नाही का? चॅप्टर 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सो वेब ब्राउझर इज अ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. समजलं? वेब ब्राउझर काय? वेब ब्राउझर एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, आणि हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर यूज करून आपण वेब पेजेस किंवा वेबसाईट्स इंटरनेटवरती व्ह्यू करू शकतो, म्हणजे बघू शकतो. फॉर एक्झाम्पल काय? इंटरनेट एक्सप्लोरर. आजच्या डेटमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर हे आउटडेट झाले बरं का. इंटरनेट एक्सप्लोरर ऑफिशियली बंद झालं आहे. इंटरनेट एक्सप्लोररला हे ॲक्च्युली मायक्रोसॉफ्टचा प्रोडक्ट होता इंटरनेट एक्सप्लोरर. आता मायक्रोसॉफ्टने काय केलं? इंटरनेट एक्सप्लोररला आउटडेट करून त्याला बंद केलं, आणि त्यांनी त्यांचं नवीन ब्राउझर दिलं, त्याला आपण म्हणतो मायक्रोसॉफ्ट एज. त्याला आपण काय म्हणतो? मायक्रोसॉफ्ट एज. आय होप सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. गुगल क्रोम, गुगल क्रोम, मॉझिला फायरफॉक्स, अजून पण भरपूर आहेत. ओपेरा आहे, UC ब्राउझर आहे, असे भरपूर ब्राउझर आहेत. बरोबर. सो ब्राउझर बेसिकली एक सॉफ्टवेअर आहे, आणि हे सॉफ्टवेअर यूज करून आपण आपले वेबसाईट्स किंवा वेब पेजेस ओपन करू शकतो. समजलं का सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट वेब सर्व्हर काय ते आपण डिस्कस करूयात. वेब सर्व्हर. अ वेब सर्व्हर इज अ ॲप्लिकेशन ऑर अ कम्प्युटर. वेब सर्व्हर बेसिकली काय आहे? वेब सर्व्हर एक ॲप्लिकेशन आहे किंवा एक कम्प्युटर आहे दॅट सेंड्स वेब पेजेस ओव्हर द इंटरनेट. म्हणजे इंटरनेटवरती समजा तुम्हाला वेब पेज किंवा वेबसाईट्स सेंड करायचं असेल किंवा रिसीव्ह करायचं असेल, तर आपण वेब सर्व्हरच्या थ्रू करतो. वेब सर्व्हर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल वेब सर्व्हर असा एक कम्प्युटर असतो, सर्व्हर एक असा एक कम्प्युटर असतो जिथून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटतो. आपलं कम्प्युटर, आता माझ्या कम्प्युटरला मी क्लायंट कम्प्युटर म्हणतो. आता माझा कम्प्युटर जे असतो ना, त्याला मी म्हणणार क्लायंट. माझ्या कम्प्युटरला काय म्हणणार मी? क्लायंट कम्प्युटर. का बरं? कारण माझा कम्प्युटर फक्त इन्फॉर्मेशन डिस्प्ले करतोय, बरोबर. पण माझ्या कम्प्युटरला इन्फॉर्मेशन द्यायचं काम करतंय कोण? माझ्या कम्प्युटरला इन्फॉर्मेशन द्यायचं काम करतोय सर्व्हर. सर्व्हर इज अ एक्सटर्नल कम्प्युटर विच इज गोइंग टू प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन टू द क्लायंट कम्प्युटर. समजते? आणि प्रत्येक वेबसाईटचा सर्व्हर सेपरेट असतो. गुगलचा सर्व्हर वेगळा आहे, Amazonचा सर्व्हर वेगळा आहे. सगळ्यांचे आपले आपले सर्व्हर असतात, आणि त्या सर्व्हरला आपण ॲक्सेस करून आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. पण सर्व्हरला ॲक्सेस करायचं कसं काय? सर्व्हरला ॲक्सेस करायचं कसं काय? समजा मी क्लायंट वापरतोय, मी क्लायंट मशीनवरती आहे, आणि मला सर्व्हरचं, आता गुगलचा सर्व्हरचा ॲक्सेस घ्यायचं आहे. गुगलचा सर्व्हरचा ॲक्सेस घेण्यासाठी माझ्या क्लायंटने सर्व्हरमध्ये काय पाहिजे? येस, यू गेस्ड इट राईट. भरपूर लोकांनी आन्सर बरोबर गेस केला असेल. तर माझ्या कम्प्युटर म्हणजे क्लायंट कम्प्युटर आणि सर्व्हर कम्प्युटरच्या मध्ये मला काय पाहिजे? इंटरनेट.
इंटरनेट असेल तरच आपण हे ॲक्सेस करू शकतो. आता कॉमन सेन्स, तुमच्याकडे इंटरनेट असेल तरच तुम्ही वेबसाईट ओपन करू शकता ना. समजते का सगळ्यांना? सो वेब सर्वर is an external or an application computer that sends a web pages over the internet using HTTP protocol. आता HTTP प्रोटोकॉल म्हणजे HTTPचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. HTTP म्हणजे हायपर म्हणजे टेक्स्ट म्हणजे ट्रान्सफर, टी म्हणजे प्रोटोकॉल. आपल्याला प्रोटोकॉलवरती खूप डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे पुढं. तुम्ही कोणताही वेबसाईट ओपन करताना त्या वेबसाईटच्या नावासमोर असा असतो HTTP मग कोलन 2/ मग www.google.com. बरोबर, कोणत्याही वेबसाईटच्या समोर ना असं HTTP असतो. हा HTTP काय, हा बेसिकली एक प्रोटोकॉल आहे. हा प्रोटोकॉल काय करतो, सर्व्हरमधनं तुमच्या क्लायंट कम्प्युटरमध्ये वेब पेजेस डिस्प्ले करायचं काम करतो. इंटरमिडिएट आहे तुमच्या सर्व्हर म्हणजे प्रत्येक वेबसाईट, प्रत्येक कंपनीचा जसं की गुगल, ॲमेझॉन त्यांच्या सर्व्हर असतात. आता हे सर्व्हर त्यांच्या रिस्पेक्टिव्ह, आता तुम्ही बघितलं तर त्यांचं सर्व्हर खूप लांब असतो आपल्यापेक्षा, पण आपण त्या सर्व्हरला ॲक्सेस करू शकतो बाय इंटरनेट. तर आपल्या सर्व्हर आणि क्लायंटमध्ये इंटरमिडिएट कोण आहे, HTTP. त्यालाच आपण म्हणतो हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल बेसिकली इन्फॉर्मेशन सेंड किंवा प्रोव्हाइड करायचं काम करतो. आपल्या क्लायंट मशीनला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं काम HTTP करतो. समजते का सगळ्यांना HTTP काय? ठीक आहे, चलो त्याच्यानंतर द फंक्शनॅलिटी ऑफ वेबसाईट इज मॅनेज बाय वेब सर्व्हर. ठीक आहे, वेब सर्व्हर सगळं मॅनेज करतो. फॉर एक्झाम्पल Apache आहे, NGINX आहे, IS आहे. तर तुम्हाला तुमच्या 12th मध्ये एक सर्व्हर वापरायचं आहे, त्याला आपण म्हणतो XAMPP. आपल्या 12th मध्ये आहे, मला 12th मध्ये एक सर्व्हर वापरायचं आहे XAMPP. प्रॅक्टिकलमध्ये असेल बघा तुम्हाला, 12th मध्ये आपण एक सर्व्हर वापरू XAMPP म्हणून. ठीक आहे, सगळं आपण 12th मध्ये डिस्कस करू. आता आपल्याला फक्त एक आयडिया पाहिजे. नेक्स्ट, URL बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. आता URL काय, प्रत्येक वेबसाईटचा एक URL असतो. अरे प्रत्येक वेबसाईटचा एक ॲड्रेस, वेबसाईटचा ॲड्रेसलाच आपण म्हणतो URL. वेबसाईटचा ॲड्रेसलाच आपण काय म्हणतो URL. आणि URLचा फुल फॉर्म काय रे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तुमच्या एक्झाममध्ये विचारतात हे, इनफॅक्ट 12th बोर्ड एक्झाममध्ये विचारतात. एवढं इम्पॉर्टंट आहे URLचा फुल फॉर्म, हे 12th बोर्ड एक्झामपर्यंत विचारतात, माहिती आहे का? URL स्टँड्स फॉर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर लक्षात राहतं. ठीक आहे, URLचा फॉर्म आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. इट इज अ ॲड्रेस. बेसिकली URL काय, URL एक ॲड्रेस आहे. ॲड्रेस ऑफ काय, ॲड्रेस ऑफ वेब पेज ऑन द इंटरनेट. म्हणजे प्रत्येक वेब पेजला किंवा प्रत्येक वेबसाईटला एक URL असतो आणि ते URLच्या थ्रू आपण त्या वेबसाईटला ॲक्सेस करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, सांगा रे Amazonचं URL काय, तर तुम्ही सांगू शकता www.amazon.com. सो दिस इज द URL ऑफ Amazon. मी तुम्हाला सांगितलं, अरे मला पटकन सांगा रे बाबा की मला स्टेट बोर्डचं टेक्स्टबुक डाउनलोड करायचं आहे, तर स्टेट बोर्डचं वेबसाईटचं URL काय, तर तुम्ही मला सांगाल www.ebalbharti.in. .in म्हणजे .india, .com म्हणजे ठीक आहे, .us म्हणजे प्रत्येक, .org म्हणजे ऑर्गनायझेशन, लास्टला असतो ना .com म्हणजे इन जनरल, .in म्हणजे ते वेबसाईट फक्त इंडियासाठी आहे, इन म्हणजे इंडिया, .org म्हणजे ते वेबसाईट एक ऑर्गनायझेशनचा असतो, ऑर्गनायझेशन. समजते का? .us म्हणजे ते वेबसाईट फक्त आपण US साठी आहे, म्हणजे US गव्हर्नमेंटने बनवले असं. तर अशा भरपूर गोष्टी आहेत, ते सगळं तुम्हाला कळेल हळूहळू. ठीक आहे, समजलं का? मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे HTTP काय. ऑलरेडी आपलं डिस्कशन झालं HTTP बद्दल, राईट. HTTPचा फुल फॉर्म काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल इज अ प्रोटोकॉल यूज बाय www फॉर क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशन. म्हणजे क्लायंट मशीन आपण जे वापरतो त्याला आपण म्हणतो क्लायंट मशीन. आपण जे वापरतो आपल्याला त्याला म्हणतो क्लायंट मशीन. इन्फॉर्मेशन आपल्या कम्प्युटरला जे प्रोव्हाइड करतो, आपल्या कम्प्युटरला इन्फॉर्मेशन जे प्रोव्हाइड करतो त्याला म्हणतात सर्व्हर. झालं क्लायंट, हे झालं सर्व्हर. आणि क्लायंट आणि सर्व्हरच्या मध्ये कोण असतो, क्लायंट आणि सर्व्हरच्या मध्ये असतो HTTP प्रोटोकॉल. HTTP प्रोटोकॉल यांच्यामध्ये कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करून देण्याचं काम करतो. समजलं का सगळ्यांना? बघा, हो, HTTP मीन्स हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे फुल फॉर्म तुमच्या पेपरमध्ये विचारू शकतात. आता HTML काय आहे सगळ्यांना माहिती आहे, ऑलरेडी आपण डिस्कस केलेले. HTML म्हणजे काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज यूज करून आपण वेबसाईट्स किंवा वेब पेजेस बनवू शकतो. बेसिकली आपण वेब पेज बनवू शकतो. आता फक्त आपण एकच वेब पेज बनवू शकतो का, नाही, आपण मल्टिपल वेब पेजेस बनवू शकतो. आणि या सगळ्या मल्टिपल वेब पेजेसला आपण ज्यावेळेस इंटरलिंक करतो त्यालाच आपण म्हणतो वेबसाईट. सो HTML मीन्स हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज enables us to code for a web page. All the web pages in a website are linked with one another with the help of the hypertext links. आपण एकमेकांना लिंक करू शकतो with the help of the hypertext links. सगळं तुम्हाला कळेल पुढं काय म्हणून. समजतंय का सगळ्यांना?
सो HTML इज अ सिम्पल अँड अ व्हेरी बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज. HTML काय एक छोटंसं आणि खूप बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि हे प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करून आपण वेब पेजेस किंवा वेबसाईट्स बनवू शकतो. समजतं सगळ्यांना? इथं बघू शकता हे सगळं तुम्हाला HTML कोडिंग दिसते सगळ्यांना. HTML कोडिंग आपण डिस्कस करूया, टेन्शन येऊ नका. आपण आधी या व्हिडिओमध्ये फक्त थेरी कव्हर करतोय, फक्त थेरी. म्हणजे HTML स्टार्ट करायच्या आधी, कोडिंग स्टार्ट करायच्या आधी आपल्याला हे सगळे टर्म्स माहिती पाहिजे. ठीक आहे, हे सगळे टर्म्स इम्पॉर्टंट आहे आणि हे सगळे टर्म्स तुमच्या नोट्समध्ये असले पाहिजे. ठीक आहे, सगळे टर्म्स तुमच्या नोटमध्ये असले पाहिजेत. अच्छा, आता लेट स्टार्ट HTML. आता आपण स्टार्ट करूयात हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता आपण स्टार्ट करूयात कोडिंग. HTML इज अ स्टँडर्ड प्रोग्रामिंग लँग्वेज फॉर डेव्हलपिंग अँड क्रिएटिंग इंटरॅक्टिव्ह वेबसाईट्स. तर HTML यूज करून आपण काय करू शकतो, वेबसाईट बनवू शकतो. इट वॉज इंट्रोड्यूस बाय टिम बर्नर्स-ली. MCQ मध्ये येऊ शकतो. HTML कोणी दिलं, टिम बर्नर्स-लीने HTML बद्दल इन्फॉर्मेशन दिलं 1990 मध्ये. WWW बद्दल ज्या चॅप्टर 1 मध्ये पण हा पॉईंट होता. HTML documents are created in any text editor for and can be run or it can be executed on any computer that has a web browser. म्हणजे HTML तुम्ही कोणत्याही कम्प्युटरवरती टाईप करू शकता. HTMLचा कोडिंग टाईप करण्यासाठी तुम्हाला लागतो टेक्स्ट एडिटर. आता टेक्स्ट एडिटर म्हणजे काय, नोटपॅड. टेक्स्ट एडिटर म्हणजे काय, नोटपॅड किंवा वर्डपॅड. टेक्स्ट एडिटर म्हणजे काय, नोटपॅड. टेक्स्ट एडिटर म्हणजे काय, नोटपॅड. नोटपॅडमध्ये तुम्ही तुमचा कोड टाईप करू शकता आणि तुम्ही कोणत्याही ब्राउझरवरती, कोणताही ब्राउझर जसं की गुगल क्रोम झालं, मायक्रोसॉफ्ट एज झालं, तर तुम्ही कोणत्याही ब्राउझरवरती त्याला रन पण करू शकता. समजते का? ठीक आहे. HTML इज कम्पॅटेबल विथ मोस्ट ऑफ द ऑल वेब ब्राउझर्स. HTML ना ऑलमोस्ट सगळ्या वेब ब्राउझरमध्ये रन होतो. असं नाही की वेब ब्राउझर म्हणजे तुमचं HTML फक्त गुगल क्रोममध्ये रन होतो, एजवर रन होत नाही, असं काही नाही रे. आपलं HTML सगळ्या ब्राउझरला सपोर्ट करतो. ठीक आहे, समजते का सगळ्यांना? आपण शिकणार आहोत HTML 5. नाउ व्हॉट इज दिस 5? HTML वर्जन 5. HTML 5 चा अर्थ काय असतो? HTML वर्जन 5. जाऊयात. आता आपल्याला ना HTMLचा बेसिक स्ट्रक्चर माहिती पाहिजे. म्हणजे HTMLचा कोडिंग करायच्या आधी तुम्हाला ना HTMLचा बेसिक स्ट्रक्चर माहिती पाहिजे. ठीक आहे, तर HTML टॅग्स आर कीवर्ड्स एनक्लोज्ड विदिन द अँग्युलर ब्रॅकेट्स. तर तुम्ही तुमच्या HTML मध्ये जे काही लिहितात आपण अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये लिहितो. तुम्हाला हे थोडं व्हाईट बोर्डवरती एक्सप्लेन करतो मी. ठीक आहे, आपण HTML बद्दल डिस्कस करतोय, बरोबर. तर HTML काय यूज करतो रे? HTML इज यूज्ड टू क्रिएट व्हॉट? इट इज यूज्ड टू क्रिएट द वेब पेजेस अँड अ कलेक्शन ऑफ वेब पेजेस इज कॉल्ड ॲज अ वेबसाईट. हे सगळं आपलं डिस्कशन झालं, बरं. आता आपल्याला वेब पेज किंवा वेबसाईट बनवायचं असेल तर आपल्याला HTML कोडिंग करावं लागेल. काय करावं लागेल? HTML कोडिंग करावं लागेल. तर HTML कोडिंग करण्यासाठी आपल्याला HTML कोडिंग करण्यासाठी आपल्याला आधी HTMLचं बेसिक स्ट्रक्चर माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? HTMLचं बेसिक स्ट्रक्चर माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये बेसिक स्ट्रक्चर बद्दल डिस्कस करूयात. समजते का सगळ्यांना? आणि बेसिक स्ट्रक्चर आपण कोणताही म्हणजे HTML मध्ये ना आपण प्रोग्रामिंग करतो ना, तर आपण टॅग्सचा वापर करतो. टॅग्स. सो HTMल मध्ये प्रोग्रामिंग केलं जातं विथ द हेल्प ऑफ द टॅग्स. आणि टॅग्स आपण डिनोट करतो या अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये. टॅग्स कसं लिहितो? या अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये. सो टॅग्स आर रिटन इनसाइड द अँग्युलर ब्रॅकेट्स. टॅग्स नसेल तर आपण HTML कोडिंग करू शकत नाही. ठीक आहे, सो विथ द हेल्प ऑफ द टॅग्स वी डू विच कोडिंग? वी डू द HTML कोडिंग. सो HTML कोडिंग तुम्ही नोट करून लिहा तुमच्या नोटबुकमध्ये. HTML कोडिंग इज पॉसिबल बिकॉज ऑफ HTML टॅग्स. विदाउट HTML टॅग्स कोडिंग कॅनॉट बी डन. टॅग्स नसेल, मी लिहून देऊ का तुम्हाला? खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. Without tags coding, HTML coding not be done. HTML कोडिंग तुम्ही टॅग्स शिवाय परफॉर्म किंवा करू शकत नाही. समजलं का? टॅग्स तुम्हाला माहिती पाहिजे. आता टॅग्समध्ये ना बेसिक टॅग्स असतात आपल्याकडे. बेसिक टॅग म्हणजे काय? हे टॅग्स तुम्हाला सगळीकडे वापर करावा लागेल. हे बेसिक टॅग्स आपण डिस्कस करूयात. बेसिक टॅग आपल्याकडे 4 असतात. सगळ्यात आधी असतो HTML टॅग. आता मी काय म्हटलं, टॅग्स आपण कशामध्ये लिहितो रे? टॅग्स ऑलवेज रिटन इन द अँग्युलर ब्रॅकेट्स. ठीक आहे, याच्या आतमध्ये आपण जे काही लिहितो ना, त्याला आपण म्हणतो टॅग. आपण काय म्हणतो? टॅग्स. आपण ज्या अँग्युलर ब्रॅकेट्समध्ये लिहितो त्याला आपण म्हणतो टॅग्स. तर बेसिक टॅग्स काय काय? पहिला टॅग असतो HTML टॅग. काही मुलं फक्त म्हणतात HTML. अरे चुकीचं आहे. आपण अँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहिले ना, तर अँग्युलर ब्रॅकेटमध्ये एखादं कंटेंट लिहिलं तर त्याला आपण म्हणतो टॅग. सो नाव दिस इज कॉल्ड एज HTML टॅग. तर तुमचा पहिला टॅग ऑलवेज रिमेंबर नेहमी तुम्ही ज्यावेळेस वेबसाईट बनवता तर पहिला टॅग असला पाहिजे. पहिला टॅग नेहमी तुमचा HTML टॅग असला पाहिजे. दुसरं टॅग तुमचा काय असला पाहिजे? दुसरा टॅग नेहमी तुमचा हेड असतो. हेड. ते सगळं काय आहे तुम्हाला मी कोडिंग करून दाखवेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण आता तुम्ही समजून घ्या. पहिला टॅग नेहमी काय असतो? HTML टॅग. दुसरा टॅग नेहमी काय असतो? हेड टॅग. तिसरा टॅग नेहमी काय असतो? तुमचा टायटल टॅग.
So third tag is always your title tag. The fourth tag is called as your body tag. Fourth tag is called as a body tag. आणि मग याच्यानंतर मग बॉडी टॅगमध्ये तुमचा ॲक्च्युअल कोडिंग सुरू होतो. तुमचा ॲक्च्युअल कोडिंग बॉडी टॅगमध्ये मग सुरू होतो. पण हे सगळे टॅग्स तुम्हाला कंपल्सरी द्यावं लागतात आणि म्हणून या टॅग्सला आपण म्हणतो बेसिक टॅग्स. कोणताही कोडिंग करा, तुम्ही 11वीमध्ये कोडिंग करा, तुम्ही 12वीमध्ये कोडिंग करा, तुम्ही 12वी नंतर HTML कोडिंग करा, तुम्ही कधी पण HTMLचं कोडिंग करा, तुम्हाला हे पॅटर्न फॉलो करावं लागेल. आता एखादा स्टुडंट विचारेल, सर एक काम करू, आपण ना HTML टॅगला नंतर लिहू आणि आपण हेड टॅगला आधी लिहू, चालेल का? नाही. तुम्ही याचं स्ट्रक्चर चेंज करू शकत नाही. तुम्ही या बेसिक टॅगचं स्ट्रक्चर चेंज करू शकत नाही. नेहमी पहिला टॅग नेहमी काय असतो? HTML. दुसरा टॅग काय असतो? हेड. तिसरा टॅग काय असतो? टायटल. आणि चौथा टॅग काय असतो? बॉडी टॅग. समजते का? आता टॅग्स जे ओपन होत आहेत, आता आपण याला आपण म्हणतो ओपनिंग ऑफ टॅग. जसं आपण या टॅग्सला ओपन करतो तसं आपण या टॅग्सला क्लोज पण करतो बरं का. म्हणजे टॅग्स क्लोज कधी करतो? यांचं काम झाल्यानंतर आपण यांना क्लोज करतो. याचं काम संपल्यानंतर आपण त्या टॅग्सला क्लोज पण करतो. आता या टॅग्सला आपण ओपन केले, जसं या टॅगचं काम संपेल, कधी ना कधी या टॅगचं काम संपतो ना. समजा या टॅगचं काम संपलं तर आपण याला क्लोज पण करतो. आता क्लोज कसं करायचं? फक्त स्लॅश वापरायचं. स्लॅश, एखादा टॅग समोर फक्त स्लॅश वापरायचं. समजा बॉडी टॅगचं काम संपलं, आपण कसं क्लोज करतो? स्लॅश बॉडी. दिस इज कॉल्ड एज क्लोजिंग ऑफ टॅग. समजा टायटल द्यायचं होतं, टायटलचं काम झालं माझं, टायटलचं काम झाल्यानंतर त्या टॅगला क्लोज करायचं असतं बरं का. मग टॅग कसं क्लोज करणं? स्लॅश टायटल. आता कसं करायचं मी सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली लाईव्ह माझं कम्प्युटरचा स्क्रीन शेअर करून मी तुम्हाला दाखवेल, तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त आता बेसिक पॉईंट तुम्ही क्लिअर करून ठेवा, ठीक आहे. हे टॅग कसं क्लोज करणार? स्लॅश हेड. दिस इज कॉल्ड एज क्लोजिंग ऑफ टॅग. आणि सगळ्यात आधी ओपन होतो HTML आणि सगळ्यात लास्टला क्लोज होतो तुमचा HTML. तर क्लोज कसं होणार? स्लॅश HTML. समजते का? तर याला आपण म्हणतो ओपनिंग ऑफ टॅग्स. सो दिस इज कॉल्ड ॲज ओपनिंग. हे दिस इज कॉल्ड ॲज ओपनिंग ऑफ टॅग्स. ओपनिंग ऑफ टॅग्स. याला आपण म्हणतो क्लोजिंग ऑफ टॅग्स. इकडे जे दिलेत ना त्याला आपण काय म्हणतो? क्लोजिंग ऑफ टॅग्स. क्लोजिंग ऑफ टॅग्स. आणि या सगळ्या टॅग्सला आपण म्हणतो बेसिक टॅग्स. या सगळ्या टॅग्सला आपण काय म्हणतो रे? बेसिक टॅग्स म्हणतो. समजलं का सगळ्यांना बेसिक टॅग्स काय? आणि जे टॅग्स आपण ओपन करतो ते टॅग्सला आपण क्लोज पण करतो. समजलं? तर हा झाला तुमचा बेसिक स्ट्रक्चर. आय होप सगळ्यांना बेसिक स्ट्रक्चर क्लिअर आहे, ठीक आहे. चलो आता थोडं पुढे जाऊ आणि तुम्हाला टॅग, सगळ्यांना टॅग काय आहेत हे क्लिअर आहे बरोबर. आता टॅग ना 2 टाईपचे असतात, पण तुम्हाला माहिती पाहिजे. देर आर 2 टाईप्स ऑफ टॅग्स. देर आर 2 टाइप्स of tags. There are 2 types of tags. अच्छा द्या. There are 2 types of tags. एका टाईपला आपण म्हणतो कंटेनर टॅग, एका टाईपला आपण काय म्हणतो? कंटेनर टॅग. सगळं नोट्समध्ये व्यवस्थित द्या बरं का. कंटेनर टॅग. आणि दुसऱ्या टाईपच्या टॅगला आपण म्हणतो एम्प्टी टॅग. एम्प्टी टॅग म्हणतो. किंवा एम्प्टी टॅगला अजून एक नाव असतो कॉल्ड ॲज सिंग्युलर टॅग. एम्प्टी टॅगला अजून एक नाव असतो, त्याला आपण काय म्हणतो? सिंग्युलर टॅग. समजलं? 2 टाईपचे टॅग असतात आपल्याकडे. एकाला आपण म्हणतो कंटेनर टॅग्स, एकाला काय म्हणतो रे? कंटेनर टॅग्स. नोट करताना सगळे असं व्यवस्थित चार्ट असं नका ड्रॉ करू, जसं बॉक्सेस वगैरेमध्ये तुम्ही चार्ट्स ड्रॉ करू शकता, ठीक आहे. आणि एकाला आपण म्हणतो एम्प्टी टॅग किंवा सिंग्युलर टॅग, ठीक आहे. बघा, जे टॅग्स आपण ओपन करतो आणि क्लोज करतो, जसं की HTML टॅग मी ओपन केला आणि HTMLचं काम कंप्लीट झाल्यानंतर मी HTML टॅगला क्लोज पण केला. जे टॅग आपण ओपन करतो आणि जे टॅग आपण क्लोज करतो त्या टाईपच्या टॅग्सला आपण म्हणतो कंटेनर टॅग्स. अजून काय? हेड पण आपण ओपन केला होता, हेडचं काम संपल्यानंतर आपण हेड टॅगला क्लोज करतो बरोबर. तसं आपण टायटल पण ओपन करतो बरोबर की नाही? आपण टायटल टॅग पण ओपन करतो. ते सगळे टॅग्स काय आहे, टॅग्स कधी वापरायचं, टॅग्सचं फंक्शन काय आहे, कोणता टॅग कधी ओपन करायचं, कोणता टॅग कधी क्लोज करायचं, सगळं मी तुम्हाला सांगेल. टेन्शन घेऊ नका. फक्त आता कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कंटेनर टॅग्स काय ते आधी तुम्ही समजून घ्या. कंटेनर टॅग्स म्हणजे काय? जे टॅग्स आपण ओपन पण करू शकतो आणि जे टॅग्स आपण नंतर त्याचं काम झाल्यावरती क्लोज पण करतो, तर त्या टाईपच्या टॅग्सला आपण कंटेनर टॅग्स असं म्हणतो. आता टायटल टॅग ओपन केलं, टायटल टॅगचं काम झाल्यानंतर आपण टायटल टॅगला क्लोज पण करतो. बॉडी टॅग आपण ओपन करतो ज्यावेळेस आपल्याला बॉडी टॅग चा वापर करायचा असेल त्यावेळेस आपण टॅगला ओपन करतो आणि टॅगचं काम झाल्यानंतर आपण टॅगला क्लोज पण करतो. सो ज्या टॅगला आपण ओपन करतो, ज्या टॅगला ओपन करतो आणि क्लोज करतो त्यालाच आपण म्हणतो कंटेनर टॅग्स. आणि आपल्याकडे असे पण काही टॅग्स आहेत जे फक्त आपण ओपन करू शकतो. ओनली ओपन. तिथं काय होतो? ओपन पण करतो,
ओपन अँड क्लोज द टॅग्स. ओपन पण करतो आणि टॅग्सला क्लोज पण करतो. इथं काय करतो आपण, फक्त ओपन करतो. जसं की आपल्याकडे भरपूर एक्झाम्पल, जसं की IMG टॅग. IMG टॅग इज यूज टू ॲड द इमेजेस. IMG टॅग कधी आपण असं क्लोज नाही करत बरं का, असं कधी क्लोज नाही करत. IMG/IMG असं कधी आपण क्लोज नाही करत बरं. वी कॅनॉट क्लोज द IMG टॅग. ठीक आहे, हे टॅग फक्त ओपन होतात. जर तुम्ही क्लोज करायचा प्रयत्न केला तर एरर भेटणार तुम्हाला कोडिंगमध्ये. ठीक आहे, मग त्याच्यानंतर BR टॅग असतो. BR म्हणजे ब्रेक टॅग. म्हणजे समजा तुम्हाला लाईन ब्रेक करायचं आहे, एखादा स्टेटमेंट तुम्ही लिहिलं आणि दुसरा स्टेटमेंट तुम्हाला नेक्स्ट लाईनमध्ये पाहिजे, तर तुम्ही BR टॅग यूज करू शकता. अजून एक एक्झाम्पल देतो, HR टॅग. HR म्हणजे हॉरिझॉन्टल रुलर, असं तुम्हाला एक लाईन भेटतो. HR म्हणजे असा हॉरिझॉन्टल लाईन भेटतो. हे टॅग्स फक्त तुम्ही ओपन करू शकता ना, कधी तुम्ही क्लोज नाही करू शकत. तर या टाईपच्या टॅग्सला आपण म्हणतो एम्प्टी टॅग्स किंवा सिंग्युलर टॅग्स. समजलं का? HTML मध्ये टॅग्स काय असतात? टॅग्स यूज करून आपण HTMLचं कोडिंग कंप्लीट करतो. टॅग्स ओपन पण केला जातो आणि क्लोज पण केला जातो. जे टॅग्स आपण ओपन म्हणजे बेसिक टॅग्स असतो. बेसिकली आधी बेसिक टॅग्स काय असतात? HTML हेड, टायटल, बॉडी. यांना आपण बेसिक टॅग्स का म्हणतो? कारण हे सगळ्या कोडमध्ये यूज होतात आपल्याला. ठीक आहे, आणि टॅग्सचे ना 2 टाईप्स असतात. कोणते 2 टाईप्स असतात? एकाला आपण म्हणतो कंटेनर टॅग आणि एकाला आपण म्हणतो एम्प्टी टॅग. कंटेनर टॅगचा अर्थ काय असतो रे? कंटेनर टॅग म्हणजे ज्या टॅगला आपण ओपन पण करतो आणि नंतर क्लोज पण करतो. ठीक आहे, जसं की HTML हेड, टायटल, बॉडी. आणि आपले एम्प्टी टॅग किंवा सिंग्युलर टॅग म्हणजे काय असतो? एम्प्टी टॅग किंवा सिंग्युलर टॅग म्हणजे काय असतो? जे टॅग्स आपण ओपन पण करतो आणि ते टॅग्स आपण क्लोज पण करतो. जसं की एक्झाम्पल म्हणजे काय झालं? इमेज, BR, HR. इमेज टॅग इमेज ॲड करण्यासाठी असतो. ब्रेक टॅग लाईन ब्रेकसाठी असतो. आता आपण पूर्ण ब्रेक लिहित नाही, BREAK असं लिहित नाही, त्याला आपण BR असंच लिहितो. ठीक आहे, आणि HR म्हणजे हॉरिझॉन्टल रुलर, आपल्याला एक लाईन भेटतो. हॉरिझॉन्टल रो असं एक लाईन भेटतो. समजलं का सगळ्यांना टाईप्स ऑफ टॅग्स? हे सगळं क्लिअर झालं तर आपण आपल्या टेक्स्टबुकवरती जाऊ आणि टेक्स्टबुकवरती आता तुम्ही हे रीड करा. आता तुम्हाला समजेल. HTML टॅग्स आर कीवर्ड्स एनक्लोज्ड विदिन द अँग्युलर ब्रॅकेट्स. दे डिफाईन हाऊ युअर वेब ब्राउझर मस्ट फॉर्मॅट अँड डिस्प्ले द कंटेंट. टॅग्स आर नॉट केस सेन्सिटिव्ह. तुम्ही टॅग्सला केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय? तुम्ही त्याला कॅपिटलमध्ये पण लिहू शकता किंवा स्मॉलमध्ये पण लिहू शकता. असा काय इश्यू नाही आहे. ठीक आहे, दोन्ही चालेल. कॅपिटलमध्ये लिहायचे तर कॅपिटलमध्ये लिहा, स्मॉलमध्ये लिहायचे तर स्मॉलमध्ये लिहा. This page is divided into 2 sections internally, head section and body section. Head section contains title tag. ठीक आहे, आता आपला बेसिकली मेन पेज असतो ना, 2 पार्ट्समध्ये डिवाइड असतो. एक असतो हेड आणि एक असतो बॉडी. हेडच्या आतमध्ये आपला टायटल टॅग असतो बरं का. हेड टॅगच्या आतमध्ये आपण टायटल टॅग देतो. हे सगळं तुम्हाला स्ट्रक्चर मी नंतर सांगतो. आणि आपला ॲक्च्युअल कोडिंग होतो तुम्हाला. ॲक्च्युअल कोडिंग आपला बॉडी टॅगमध्ये येतो. ॲक्च्युअल कोडिंग आपलं कुठं होतं? बॉडी टॅगमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय ॲट्रिब्यूट्स पण वापरू शकतो. कुठे गेला ॲट्रिब्यूट्स? हे बघा, ॲट्रिब्यूट काय? ॲट्रिब्यूट डिफाइन्स अ प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट, कन्सिस्ट ऑफ ॲट्रिब्यूट व्हॅल्यू अँड अपियर्स विदिन द एलिमेंट स्टार्ट टॅग. समटाइम्स वी नीड ॲडिशनल इन्फॉर्मेशन इन द टॅग. आता फक्त टॅग आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार नाही. जसं की मी सांगितलं इमेज टॅग, जसं की मी तुम्हाला आता लिहून दिलं ना रे, जसं की मी तुम्हाला सांगितलं इमेज टॅग, बरोबर. इमेज टॅग फक्त इमेज टॅग तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन देणार नाही. इमेज टॅग तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन देणार नाही. आता माझ्या कम्प्युटरमध्ये 100 इमेजेस आहेत. कम्प्युटरला कोण सांगणार की मला कोणतं इमेज पाहिजे? ठीक आहे, मग त्याला आपल्याला सांगावं लागेल सोर्स काय? ॲट्रिब्यूट आहे. मग ॲट्रिब्यूटने आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊ शकतो. ॲट्रिब्यूट यूज करून आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देऊ शकतो. आता इमेज SRC काय झालं? ॲट्रिब्यूट. मग त्याच्या पुढे तुम्ही लिहा फाईल नेम, एक्सटेन्शन. आता एक्झॅक्टली मला जे फोटो पाहिजे त्या फोटोचं नाव इथं दिलं तर ते फोटो माझ्या पेजला ॲड होईल. फक्त इमेज सांगितलं तर कम्प्युटरला कळणार नाही की कोणतं इमेज ॲड करायचं आहे. माझ्याकडे 100 इमेजेस आहेत, कम्प्युटरला कसं कळणार मला कोणतं इमेज पाहिजे? मग मी सांगणार ॲट्रिब्यूट. मग मी ॲट्रिब्यूटचा वापर करून मी सांगणार कम्प्युटरला की मला एक्झॅक्टली कोणता इमेज मला ॲड करायचा आहे. तर ॲट्रिब्यूट इज गोइंग टू गिव्ह द एक्स्ट्रा व्हॅल्यूज. समजलं? हे बघा, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. कंटेनर टॅग्स काय, एम्प्टी टॅग्स काय, सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले, बरोबर. बेसिक स्ट्रक्चर दिलेले. HTML ओपन होतो, HTML क्लोज होतो. ठीक आहे, हे मेन आहे. याच्या आतमध्ये सगळे टॅग्स असतात. हेड टॅगच्या आतमध्ये टायटल टॅग येतो. हेड टॅगच्या आतमध्ये टायटल टॅग येतो बरं का. टायटल काय असतो? आपल्या वेबसाईटला आपण एक टायटल देऊ शकतो. तर ते टायटल टॅगमध्ये आपण देतो. मग बॉडी टॅगमध्ये आपलं ॲक्च्युअल कोडिंग होतो. मोस्ट ऑफ द टॅग्स आर इन्क्लुडेड इन द बॉडी टॅग. स्ट्रक्चर आपण स्टार्ट करतो डॉक टाईप HTML पासून. हे सगळं तुम्हाला ना कोडिंग स्टार्ट करताना तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे, आता याच्या पुढं आपल्याला कोडिंग स्टार्ट करावं लागेल. ठीक आहे, आता बेसिक्स सगळं आपण कव्हर करून घेतलं. ठीक आहे, आपल्याला चॅप्टर सुरू करायच्या आधी कोणते कोणते बेसिक्स पाहिजेत ते सगळे बेसिक्स आपण कव्हर करून घेतले आहेत. आता पार्ट 2 व्हिडिओमध्ये डायरेक्ट आपण कोडिंग पासून सुरू करूयात. ठीक आहे, पार्ट 2 व्हिडिओ विल स्टार्ट फ्रॉम द कोडिंग.
ठीक आहे. चलो बाय, मीट यू इन द पार्ट 2 व्हिडिओ विथ ॲक्च्युअल कोडिंग ऑफ HTML. कोडिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग. तर तुम्ही लक्ष देऊन अभ्यास केलं, तुम्ही लक्ष देऊन कन्सेप्ट ऐकून घेतलं तर कोडिंग खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, म्हणजे मजा येईल तुम्हाला कोडिंगमध्ये. ठीक आहे. चलो बाय, भेटू नेक्स्ट. पण कोडिंग समजायला आधी तुम्हाला हे व्हिडिओ माहिती पाहिजे. ठीक आहे. चलो भेटू कोडिंगच्या व्हिडिओमध्ये. बाय.